नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला कैरीची पाणीपुरी ही रेसिपी दाखवणार आहे। पाणीपुरी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण रगड्याची भाजी आणि गोड चटणी बनवणार आहोत। त्यासाठी 1 कप काबुली चणे घेत आहे। हे काबुली चणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवते। सकाळी हे काबुली चणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे काबुली चणे छानपैकी भिजलेले आहेत। आता ह्या काबुली चण्यांबरोबर पाव किलो बटाटी सालं काढून घेतलेली आहे। आता हे काबुली चणे आणि बटाट्याचं भांडं मी बाजूला ठेवत आहे आणि आता मी गोड चटणीचं साहित्य काढत आहे। त्यासाठी 400 ग्राम खजूर निवडून त्यातील बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 400 ग्राम ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे आणि 100 ग्राम चिंच निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता या खजूरच्या भांड्यामध्ये गूळ घालत आहे। गूळ घालून झाल्यानंतर आता यामध्ये मी चिंच घालत आहे। खजूर गूळ चिंच घालून झाल्यानंतर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालत आहे। कुकरच्या तळाशी पाणी घालून हे भांडं मी कुकरमध्ये ठेवत आहे। आता ह्या चटणीच्या साहित्याच्या भांड्यावर झाकण ठेवून आता त्यावर काबुली चणे आणि बटाट्याचं भांडं ठेवत आहे। बटाट्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे, थोडासा हिंग, 1/4 टीस्पून हळद घालून हे सर्व मी मिक्स करून घेत आहे। त्या काबुली चणे आणि बटाट्यांमध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून कुकरला 3 शिट्ट्या करून हे सर्व मी शिजवून घेत आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण पाणीपुरीचा मसाला तयार करायला सुरुवात करूया। गॅसवर पॅन गरम करत ठेवलेले आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं छानपैकी परतून घेत आहे। 8 काळी मिरी घालून तीही जिऱ्याबरोबर भाजून घेत आहे। 3 लवंगही यांच्याबरोबर परतून घेत आहे। 1 इंच दालचिनीचा तुकडा घालून तोही याबरोबर भाजून घेत आहे। सर्व खडे मसाले मंद आचेवर भाजून झाल्यानंतर गॅस बंद करत आहे आणि पॅन खाली उतरून ठेवत आहे। हे सर्व खडे मसाले थंड झाल्यावर 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 1 चमचा काळं मीठ, 2 टीस्पून साधं मीठ घालून हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। छान असा पाणीपुरी मसाला तयार झालेला आहे। पाणीपुरीचा मसाला तयार करून झालेला आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकरही थंड झालेला आहे। कुकर थंड झाल्यावर आता मी चण्याचं भांडं आणि चटणीचं भांडंही बाहेर काढत आहे। तर आता आपण आंबट गोड चटणी बनवायला सुरुवात करूया। चिंच गूळ छानपैकी शिजलेले आहेत। तर आता हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर, चिंच, गूळ ह्यांचं मिश्रण ओतत आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटलेले खजूर, चिंच, गूळ यांची पेस्ट मी चाळणीमध्ये चाळून घेत आहे। मिक्सरमध्ये वाटून घेतलेली खजूर, गूळ आणि चिंच यांची पेस्ट मी कढईमध्ये गाळून घेत आहे।
सर्व पेस्ट कढईमध्ये गाळून घेतल्यानंतर आता यामध्ये 2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 2 टीस्पून सुंठ पावडर, 2 टीस्पून काळं मीठ, 2 टेबलस्पून भाजलेली जिरा पावडर, आता हे सर्व मसाले आणि मीठ खजुराच्या पेस्टमध्ये एकजीव करून घेत आहे. या दाट झालेल्या ग्रेव्हीमध्ये 1 कप पाणी घालून ढवळून घेत आहे. आता हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवत आहे. मिश्रणाला छानपैकी उकळी आलेली आहे. याचाच अर्थ आपली गोड चटणी तयार झालेली आहे. ही चटणी काळजीपूर्वक ढवळावी, कारण ह्या चटणीचे शिंतोडे हातावर उडण्याची शक्यता असते. छान अशी आंबट गोड चटणी तयार झालेली आहे. तर मी गॅस बंद करते. आंबट गोड चटणी बनवून तयार झालेली आहे. तर आता आपण रगड्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. यातील थोडे काबुली चणे आणि बटाटे मी बाजूला करून ठेवलेले आहेत. आता काबुली चणे आणि बटाटे कुस्करून घेत आहे. बटाटे आणि काबुली चणे हाताच्या सहाय्याने कुस्करून घेतलेले आहेत. रगड्याच्या भाजीमध्ये घालण्यासाठी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 3 हिरव्या मिरच्या त्यातील बिया काढून बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे. आता कुस्करलेल्या काबुली चणे आणि बटाट्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालत आहे. चवीपुरतं मीठ, आणि अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे. लिंबाचा रस घालून झाल्यानंतर हे सर्व मी एकत्र मिक्स करून घेत आहे. आपली रगड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आता आपण पाणीपुरीचं पाणी बनवायला सुरुवात करूया. कैरीची पाणीपुरी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण कैरीची चटणी बनवायला सुरुवात करूया. या चटणीसाठी तोतापुरी आंब्याची 1 कैरी घेतलेली आहे. पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे. कैरीचं साल काढून घेतलेलं आहे. 7 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर आणि पुदिना निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आलंही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य मी कापून घेतलेलं आहे. हे सर्व कापलेलं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे. कैरी, पुदिना, कोथिंबीर, आलं, हिरव्या मिरच्या,
आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. छान अशी कैरीची चटणी वाटून तयार झालेली आहे. कैरीच्या पाणीपुरीमध्ये आता आपण काही मसाले घालणार आहोत. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, अर्धा टीस्पून सुंठ, 1 टीस्पून काळं मीठ, 1 टेबलस्पून भाजलेलं जिरं पावडर, 2 टेबलस्पून पाणीपुरीचा मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी एका मातीच्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये 3 टेबलस्पून कैरीची चटणी घालत आहे. हे पाणीपुरीचं पाणी बनवताना मी कुठच्याही फूड कलरचा वापर केलेला नाही. आता यामध्ये 3 टेबलस्पून आंबट गोड चटणी घालत आहे. आता या पाण्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, सुंठ, काळं मीठ, भाजलेली जिरा पावडर, मीठ, पाणीपुरी मसाला आणि अर्धा लिंबाचा रस घालत आहे. लिंबाचा रस घालून हे पाणी नीट मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये अजून 1 ग्लास पाणी घालून हे पाणी नीट मिक्स करून घेत आहे. तयार झालेल्या पाण्यामध्ये बर्फाचे तुकडे घालत आहे. हे पाणी तयार करण्यासाठी आपण 3 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. चिरलेली कोथिंबीर घालून हे पाणी मिक्स करून घेत आहे. यामध्ये तुम्ही कैरीचे बारीक तुकडे, लिंबाच्या स्लाइस किंवा खारी बुंदी घालू शकता. कैरीच्या पाणीपुरीसाठी पाणी तयार झालेलं आहे. आपण पाणीपुरी बनवण्यासाठी रेडीमेड पुऱ्यांचा वापर करणार आहोत. पुरी अशा प्रकारे फोडून मी त्यामध्ये रगड्याची भाजी घालत आहे. अशा प्रकारे पुऱ्यांमध्ये रगड्याची भाजी भरून घेत आहे. पुऱ्यांमध्ये रगड्याची भाजी भरून झाल्यानंतर यामध्ये आंबट गोड चटणी घालत आहे. आंबट गोड चटणी भरून झाल्यानंतर पुरीमध्ये कैरीचं पाणी घालत आहे. पुरीमध्ये पूर्ण पाणी भरत आहे. अशा प्रकारे कैरीची पाणीपुरी तयार झालेली आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी कैरीची पाणीपुरी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.